नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. आणि आता आम्ही आलेलो होतो प्रवीण भैयाच्या लग्नाला. आम्हाला यायला थोडंसं लेट झालेलं होतं, तर तुम्हाला दाखवतो आम्ही लग्न कसं झालं आहे, काय आहे, नवरा नवरी दाखवतो, तुम्हाला सगळं दाखवतो. तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. आणि त्यानंतर इथं लग्न लागलेलं होतं दोन्ही पण नवरा नवरींचं. आणि इथं स्क्रीनवर मस्त असं लाईव्ह स्टेजवरलं दाखवत होते, कारण भरपूर म्हणजे लोक आलेले होते. 2 लग्न होते आणि हॉल पण खूप मोठा होता. मागून जास्त स्टेजवर दिसणार नाही म्हणून स्क्रीन लावली होती, ती लाईव्ह पण दिसत होती. आणि नवरा नवरींचं जे प्री वेडिंगचं शूट केलेलं आहे ते पण दाखवत होते. आणि इथं काही म्हणजे रीतरिवाज चालू होता. ते कृष्णाची वगैरे मूर्ती देऊन त्याची पूजा वगैरे करून ती नवरीला भेट दिली जाते. म्हणजे नवरीकडूनच असतं, नवरीला दिली जाते. त्यानंतर चित्र वगैरे ठेवून तिथं मस्त असं चालू होतं. आणि इथं पाय धुण्याचं चालू आहे. नवरदेवाचे नवरीचे मामा मामी पाय धुत आहेत. ह्या सगळ्या पद्धती आपल्याकडे चालतात महाराष्ट्रीयन लग्नामध्ये. सुंदर असं डेकोरेशन पण वरच्या बाजूने केलेलं आहे. सुंदर असा हॉल डेकोरेट केला आहे. आणि अशा सुंदर पद्धतीनं इकडं छान छान बायकोने पण छान छान मेकअप केला आहे. छान छान सुंदर असं बायकोनी मेकअप केलेला आहे. तोंड घाण असलं म्हणून काय झालं, मेकअपवर आमचा भरोसा आहे. आणि हा हॉलसुद्धा अतिशय सुंदर पद्धतीनं सजवलेला आहे, छान असा. आणि ह्या आमच्या वैष्णवी वहिनी पण पार्लरमध्ये जाऊन मेकअप करून आल्यात, कारण ह्यांचासुद्धा त्यांच्या स्वतःवर विश्वास नाही, त्याच्यामुळं असं ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर ठीक आहे, असो. आता त्यांनी दाखवल्या तोंड त्यांनी आता, ठीक आहे, असो. आणि इकडं आमच्या मॅडम पण विश्वास स्वतःवर नाही पण मेकअपवर आहे, त्याच्यामुळं छान दिसायला लागल्यात. ओके. आणि इथं विशालने काहीतरी सिक्रेटली काहीतरी घ्यायला गिफ्ट दिलेलं होतं. आणि इथं नवरा नवरीसाठी, त्यांच्या फॅमिलीसाठी आणि मित्रपरिवारांसाठी तर जेवणासाठी टेबल वगैरे टाकून ठेवलेले होते. नवरा नवरीसाठी इथं असं मस्त डेकोरेशन केलं जातं. आणि ते टीप पण घेतली त्याच्यासाठी त्यांनी. छान जेवण वगैरे झालं. जेवण नाव लिहिलं लावलं, तर तुम्ही पुढं ऐका म्हणून मला दाखवते. ऐकायला येईल आवाज मोठा. 7 फेऱ्यांची 7 वचने भरेन, राम बनून दाखवेल, प्रवीण तर सीता बनून दाखवेल. वा 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 वा. तू बी म्हणलं पाहिजे असं. आता चांगलं नाव सीता लक्ष्मण झालं. आता लक्ष्मण रामासारखं एक्सपेक्टेशन खूप जास्त झाले आहे. चालू दे आपलं भाजीत भाजी मी. एक होती चिव, एक होता काऊ. मोहिनीचं नाव घेतो, आता डोकं नका खाऊ. अरे वा. आता स्वीट खाऊ मुझे क्यों तोडा. नाही, आता इतर राहते घास भरवतो. घ्या ना, नाव घेऊन घास भरवायचं. जोरात 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 आवाज कॅमेरा शूटिंग चालू आहे. काहीच ऐकू कॅमेरा कळालंच नाही.
चला 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 घरी सिरियस आहे एवढं नाही केलं फालतू मार्क्स सगळंच असतं मेथीची भाजी बाहेरच राहून आहे पुढं मग काय होणार माहिती आहे. पापड आणि वरण खाण्यात खूप मजा आहे. पापड आणि वरण जबरदस्त. लाजवाब लाजवाब. शेअरोशायरी करतोय या ठिकाणी आता खुद्द नवरदेव आपल्यासोबत आहे. लग्न झालं, पार पडलं सगळं, जेवण पण झालंय, सगळ्या गोष्टी झाल्या. तर आपण आता नवरदेवालाच विचारून की त्याच्या मनात काय चाललंय नेमकं. तर नवरदेव तुम्ही सांगा मनात काय चाललंय नेमकं. मनामध्ये म्हणजे अशी धडधड होते सध्या तरी पुढे काय होणार आहे. हां कंटिन्यू. तो म्हणजे मनामध्ये धडधड होती असा म्हणजे पुढचा प्रवास असेल तसं तर आयडियल घेऊन चालतो तुम्ही दोघे जशा पद्धतीने चालतं रोमॅन्स ट्राय करू. मला जास्त रोमॅन्टिक नाही होत आहे तेवढं जेवढं तुम्ही दोघं आहात. पण कधी कधी असं ते म्हणतात तो पाना फुटतो. कधी कधी बघूया ट्राय करूया आपण बॉन्ड बनवण्याचं त्या पद्धतीने. बरं आत्तापर्यंत दिवस कसे होते आणि आज काय दिवस आला आहे. म्हणजे हे आयुष्यातली एक बाउंड्री आहे. सिंगल लाईफ आणि मिंगल लाईफ. येते. आजचा दिवस बाउंड्री आहे. त्या बाउंड्रीबद्दल काय सांगायचं. आतापर्यंत काय काय वाट बघितली, काय एक्साइटमेंट होती लग्नाची. बॉन्ड्रीचं सांगायचं म्हटलं तर आतापर्यंत कधीच कोणाला सांगितलेलं नाही की कधीच रिस्ट्रिक्शन नव्हते की इकडे चाललोय, आता येईल तेव्हा येईल. आता पहिला प्रश्न कुठे चाललाय, कोणासोबत चाललाय, कधी येणार. सो या गोष्टी थोड्याशा नवीन आहेत. कधी सांगतो समोरून, कधी विसरून जातात. पण समोरून परत क्वेश्चन मार्क येतो की का नाही सांगितलं. विसरल्यावर काय खरं नाही. विसरल्यानंतर आता कळलं थोडंसं. आतापर्यंत थोडंसं लिमिटमध्ये होत होतं. आता मला वाटतं एक लेवल अप होईल परत. आता एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, सगळ्यात अतिशय महत्त्वाचा प्रश्न. मोबाईलमधलं सगळं डिलीट केलं का अजून. आलो थांब आलो. सो तसं काही नाही आहे. ज्या गोष्टी आहेत ना त्या ऑलरेडी त्याची डिस्कस करून झालेल्या आहेत. म्हणजे डिस्कस नाही म्हणता ना, तिला सांगून झालेल्या आहेत ज्या कुठल्या गोष्टी आहेत त्या. सो लपवण्यासारखं काहीच नाही आहे. आमचा भाऊ चांगला आहे. जास्त मजाकचा भाग होता. कारण काय माहिती आहे मैत्रीमध्ये मजाक करणं साहजिक असते आणि हे असं ब्लॉगमध्ये डिस्क्लेमर देणं पण गरजेचं असतं. त्याच्यामुळं इग्नोर दिस पार्ट. हां. आणि आता ह्याच्यानंतर काय काय जबाबदाऱ्या वाढणार आहेत. त्याच्यानंतर जबाबदाऱ्या वाढणार आजच्या दिवसानंतर जबाबदाऱ्या काय काय वाढणार आहेत. म्हणजे काय डोक्यामध्ये असं अजून केलं की मला हे करावं लागेल, हे करावं लागेल. तसं अजून म्हणजे जास्त काही विचार नाही आहे केलेला त्या गोष्टीला. जशा गोष्टी येतील त्या पद्धतीने आपण त्याला रिॲक्ट करूया. कसं टॅकल करता येईल त्या गोष्टी मग ॲट दॅट टाईम डिस्कस करू. बट सध्या तरी सांगतोय ना की एक आयडियली तुम्ही दोघे झाला, मोहित आणि वहिनी झाल्या. नाही ना भैया, ह्या दोघांचं म्हणजे मोटिवेशन जास्त महत्त्वाचं आहे तुला. हे दोघं फास्ट आहेत आमच्याकडे. मोहित ह्या सांगे डोळे फिरवले. जरा मोहितकडे दाखवा, जरा कॅमेरा करता धरता माणूस आहे. जरा ह्यांच्याकडे दाखवा.
आणि ही भोळी बाबडी स्त्री आहे. आणि हा चावरा माणूस काय करतो, त्या भोळ्या बाबड्या स्त्रीला खूप खूप फसवत असतो. आणि या भोळ्या बाबड्या स्त्रीच्या चेहऱ्यावर आपण एक्सप्रेशन पाहू शकता. काय या बिचारीचा दोष आहे. हा? ही चाबरा माणूस आहे. अतिशय चावरा माणूस. हो, इकडल्या बोटाचा तुका इकडे लगेच छे. हो, असा माणूस आहे. आणि प्रवीणच्या सगळ्या बोलण्यावरून असं वाटायला लागलं, प्रवीणच्या लग्नानंतरची संसाराची तयारी युद्ध पातळीवर केलेली आहे. आणि या युद्ध पातळीवरच्या तयारीला प्रवीणच्या सगळ्या शुभेच्छा असतील. लग्न खूप छान झाले, अतिशय छान झाले. दोघांची जोडी पण खूप छान आहे आणि सगळ्या गोष्टी एकदम बेस्ट आहेत. आताच आमचं जेवण झालं, जेवण पण खूप छान होतं आणि जेवताना प्रवीण लोकांना पण खूप छान घेतला. या सगळ्या गोष्टी छान झाल्या. आणि आमच्या ग्रुपमधलं म्हणजे शाळेच्या ग्रुपमधलं जे क्लोजेस्ट होते त्याच्यामधले हे शेवटचं लग्न होतं. आम्ही पण खूप एन्जॉय केला. रात्री हळदीला वगैरे मस्त केला सगळा. आणि आता पुढे काय काय होईल ते आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. आणि इथे म्हणजे लग्न संपलं आणि नवरा नवरी जात होते. म्हणजे लग्न झाल्यानंतर सगळ्यात घरी जाण्याच्या अगोदर देवाला जातात. आपले जे जवळपास जे देव आहेत त्यांच्या पाया पडूनच घरी जातात. मग त्यामुळं ते देवाला जाणार होते, त्यानंतर घरी जाणार होते. मग त्यानंतर लग्न छान झालं, खूप मस्त झालं. आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू. आणि तुम्हाला ही लग्न कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा.